मनोज जरांगे पाटील यांचं तुफान आज अहमदनगरमध्ये धडकणार आहे। अहमदनगरमध्ये मनोज जरांगे शांतता रॅली काढणार आहेत आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रानंतर आज उत्तर महाराष्ट्रामध्ये जरांगेंचं तुफान सुद्धा होणार आहे। अहमदनगरमध्ये मनोज जरांगेंच्या रॅलीची जय्यत तयारी करण्यात आली। ही दृश्य आपण पाहतो जरांगेंच्या रॅलीची। मराठवाडा झाला, पश्चिम महाराष्ट्रानंतर आज उत्तर महाराष्ट्रामध्ये जरांगेंचं तुफान धडकतंय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी उमर सय्यद आपल्या सोबत आहेत। उमर, जिथे जिथे जरांगे जात आहेत, पश्चिम महाराष्ट्र असू दे किंवा मराठवाडा असू दे, जरांगेंच्या शांतता रॅलीला जय्यत असा प्रतिसाद पाहायला मिळतोय। आज कशी तयारी करण्यात आलेली आहे रॅलीची? नक्कीच मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज अहमदनगरमध्ये दाखल होणार आहे। तब्बल 10 लाख समाज बांधव या रॅलीमध्ये सहभाग होणार आहे। विशेष म्हणजे अहमदनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मनोज जरांगे पाटील हे गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावरून पदयात्रा काढणार आहेत। 3 किलोमीटरची ही पदयात्रा असणार आहे आणि अहमदनगर दिल्ली गेट परिसरामध्ये मनोज जरांगे पाटील यांची शेवटी सभा, भव्य अशी सभा होणार आहे। दरम्यान या पदयात्रेसाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। 500 पोलीस कर्मचारी असतील, 8 पोलीस उपाधीक्षक असतील, 1 अप्पर पोलीस अधीक्षक असतील, त्याचप्रमाणे 20 पोलीस निरीक्षक आणि अप्पर पोलीस निरीक्षक यांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे मराठा समाज बांधवांच्या वतीने देखील स्वयंसेवकांची नाव नोंदणी करण्यात आली। 2500 जे समाज बांधव आहे यांनी नाव नोंदणी केली होती आणि या पदयात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे स्वयंसेवक देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। विशेष म्हणजे पाण्याची आणि फूड पॅकेटची व्यवस्था देखील या पदयात्रेमध्ये करण्यात आली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज मनोज जरांगे पाटील यांची ही पदयात्रा निघत असल्यामुळे प्रशासनाने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयांना 1 दिवसाची सुट्टी देखील जाहीर केली आहे। काल पुण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा आल्यामुळे त्यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं उपचारार्थ। मात्र आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आपल्या शांतता रॅलीमध्ये सहभागी झाले आहे आणि अवघ्या काही तासातच अहमदनगरमध्ये ही शांतता रॅली दाखल होणार आहे। बरोबर, आणि रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुद्धा चोख बंदोबस्त करण्यात येतोय आणि सगळ्या प्रकारची तयारी सुद्धा या मराठी बांधवांनी केली आहे। अहमदनगरच्या शांतता रॅलीकडे आपलं लक्ष असेल। उमर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।